हालेलुया, हालेलुया. प्रकटीकरण 2:10. प्रकटीकरण 2:10. तुला जे सोसावे लागणार आहे त्याचे वाईट करू नको. पहा, तुमची परीक्षा हवी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस फलभूष्ट झाली. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन घे संदीपा. परमेश्वर पिता प्रभू येशू काही सांगत आहे. प्रभू म्हणतो की मात्र काही दिवस म्हणजे 10 दिवस तुमचे हाल अपेक्षेचे जातील, परंतु तरी सुद्धा तू मरेपर्यंत विश्वासू राहा. वचन सांगते, जर तू मरेपर्यंत विश्वासू राहशील तर मी तुला जीवनाचा मुकुट देईन. कारण तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हाला तुरुंगात टाकणार आहे, अनेक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे, पण तरी तुम्ही विश्वासू असा. तुम्ही डळमळू नका, तुम्ही कमजोर पडू नका, तर तुम्ही मजबूत राहा, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. प्रभू येशू म्हणतो. मरेपर्यंत विश्वासू. विश्वासू या शब्दाचा अर्थ काय बघा. विश्वासू म्हणजे पूर्ण प्रामाणिक, इमानदार, म्हणजे तू बदलून बिघडून जाऊ नको. विश्वास म्हणजे काय, भरोसा ठेवणं, आशा ठेवणे. आणि विश्वासू म्हणजे प्रामाणिक राहणे. प्रामाणिक राहणे, इमानदार राहणे देवाबाबतीत, एकनिष्ठ राहणे देवाबाबतीत, प्रभूचा विश्वासघात न करणे, प्रभूची सेवा कार्य न सोडणे. किती संकट आले, लोकांनी किती बोललं, किती त्रास दिला, किती छळ झाला, किती अपमान झाला, तरी प्रभूमध्ये मजबूत राहणे, प्रभूला न सोडणे, त्याचा अर्थ आहे विश्वासूपणा. आपण बघा फलांमध्ये पाहतो, गलतीकरास पत्र 5:22-23 मध्ये पवित्र आत्म्याची 9 फले तिकडे प्रीती, विश्वास, आनंद, शांती, चांगुलपणा, ममता, सौम्यता आणि विश्वासूपणा. त्याच्यामध्ये एक आहे विश्वासूपणा. ही जी 9 फले आहेत, संयम किंवा इंद्रिय दमनमध्ये ही जी 9 फले आहेत, प्रीती, विश्वास, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा आणि मात्र इंद्रिय दमन. आता विश्वासूपणा जो आहे त्या विश्वासूपणाचा अर्थ आहे प्रामाणिकपणा, की आपण प्रभूमध्ये प्रामाणिक राहिले पाहिजे, इमानदार राहिले पाहिजे, म्हणजे विश्वासघाती नसावे, विश्वासघात करणारे, धोका देणारे असे नसावे, पूर्ण विश्वासू, पूर्ण प्रामाणिक. आता प्रभूमध्ये आपल्याला प्रामाणिक राहायचंय. प्रभूने जी सेवा कार्य जबाबदारी जे आपल्याला सोपवून दिले त्याच्यामध्ये एकनिष्ठ राहायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला प्रामाणिक राहायचंय. त्या बाबतीत कोणतीही चुकीची गोष्ट आपल्यातून घडता कामा नये. विश्वासू असा प्रभूमध्ये, प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या कार्यात विश्वासू असा. आपल्याला जी कामगिरी सोपवून दिले, जी सेवा कार्य, त्याच्यामध्ये पूर्ण विश्वासू असा. कारण विश्वासू लोक प्रभूला आवडतात. असे लोक प्रभूसाठी खास आणि महत्वाचे लोक आहेत. म्हणून प्रभूने म्हटलं, जर तू मरेपर्यंत विश्वासू राहशील तर मी तुला जीवनाचा मुकुट देईन. जीवनाचा मुकुट म्हणजे अनंतकालाचा मुकुट, अनंतकालिक जीवनाचा म्हणजे स्वर्ग तुला मी देईन. अर्थात मी तुला स्वर्गात नेईन. तुझ्या डोक्यावर जीवनाचा मुकुट असेल, अनंतकालाचं जीवन तुझ्याकडे असेल, अनंतकालापर्यंत तू माझ्या बरोबर जगशील. जर आपण विश्वासू, प्रामाणिक आणि इमानदार राहिले तर. आता आपल्याला प्रभूमध्ये विश्वासू राहायचंय, प्रभूच्या बाबतीत विश्वासघाती बनायचं, प्रभूला सोडून जायचं नाही, प्रभूपासून दुरावायचं नाही, तर तयार आणि तत्पर. लूक 12:35 वचनापासून तिकडे वचन सांगते की मात्र इसम एक कारभारी, जागृत राहणारा कारभारी किंवा एक विश्वासू कारभारी या बाबतीत दिलेले वचन सांगते. प्रभूला असा कोणता विश्वासू कारभारी आढळतो की मात्र ज्या कारभाऱ्यावर म्हणजे त्या व्यक्तीवर प्रभू आपलं सर्वस्व सोपवून देईल. तो धनी जो आहे तो या आपल्या कारभारावर, आपल्या सेवकावर सर्व सोपवून देईल आणि दूर देश जाईल. आणि हा कारभारी विश्वासू आहे तर तो आपलं काम, आपलं कार्य, आपल्याला सोपवून दिलेली कामगिरी व्यवस्थितरित्या तो पार पाडेल. सर्व गोष्टीवर तो व्यवस्थित लक्ष देईल. परंतु तो विचार करेल, माझ्या धन्याला उशीर आहे, मी खातो पितो, मोज मजा करतो, मला वाटेल ते मी जीवन
जीवन जगतो आणि त्याला ठाऊक नाही अशा वेळी त्याचा धनी येईल आणि वाचन ते त्याला छाटून टाकेल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेईल. अविश्वासू लोक म्हणजे जे विश्वासघाती आहे अशा लोकांवर त्याला वाटा मिळेल म्हणजे अधोलोकात. परंतु जो कारभारी तयार आहे आपलं काम व्यवस्थित रीतीने करत आहे परमेश्वराच्या नियमाने चालत आहे त्याला सोपून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडत आहे असाच अविश्वासू कारभारी प्रभू येशू येत असताना तो जागृत राहील आणि प्रभूला तो विश्वास असा आढळेल तेव्हा प्रभू त्याला आपल्या सर्वस्वावर मात्र प्रभू त्याला नेमेल आणि मात्र प्रभू त्याला अनुग्रह देईल. आपल्या सर्वस्वावर प्रभू त्याला नेमेल. परंतु जो मात्र कारभारी किंवा चाकर सेवक जागृत राहण्याने विश्वासघाती बनेल प्रभू त्याचा वाटा अविश्वासू लोकांबरोबर नेमेल. त्याला छाटण्यात येईल त्याला नष्ट करण्यात येईल अर्थात तो अधोलोकात पडला जाईल. आता विचार करा आपण कोण आहोत. आपण विश्वासू कारभारी आहोत की अविश्वासू. आपण कसे आहोत. विश्वासू आहोत का. प्रभू येशू येईपर्यंत काय आपण प्रभूची सेवा करत राहणार. प्रभू मध्ये टिकून आहोत का की आताच आपली पावलं डलमळलेली आहेत. प्रार्थनेला मात्र जसं की कधी पण यायचं किंवा मात्र नाही एक दिवस गेला तरी चालेल किंवा आपल्याला काही कामं दिल्यात ब्रदराने काही कार्य दिले की तुम्ही या केंद्रात लक्ष द्या किंवा ही कामं करा किंवा ही कार्य करा. पण आपण विचार करा ब्रदर नाही मिळत मग नाही गेलं तरी चालेल उशिरा गेला तरी चालेल. मग आपण विश्वासू कारभारी नाही आणि जर आपण विश्वासू असे आढळले नाही तर उलट आपल्यातून एक कार्य काम आपण गमावून बसणार आपल्यातून ते निघून जाणार. पण जर आपण विश्वासू असे प्रभूला आढळले तर आणखीन प्रभू आपल्याला कार्य देणार त्याच्या सर्वस्वावर तो आपल्याला नेमणार. प्रभू आपल्याला एक मोठा अधिकार मात्र देणार जर आपण प्रभूला विश्वासू असे आढळून आले तर. म्हणून प्रभूमध्ये प्रामाणिक राहा प्रभूमध्ये पूर्ण इमानदार राहा. विश्वासघाती आपल्याला बनायचं नाही आपल्याला पूर्ण विश्वासू राहायचं. प्रभूच्या नियमात प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला चालायचं. पूर्ण विश्वासू राहणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. तिमोथेला पहिले पत्र 3:11 तसे स्त्रिया सुद्धा विश्वासू असाव्या. चहाडखोर म्हणजे निंदा करणाऱ्या एकमेकाची चुगली करणाऱ्या याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलणाऱ्या नसाव्या. तर ज्या प्रभूमध्ये सेवा करणाऱ्या स्त्री आहेत त्याने सुद्धा विश्वासू असावे. म्हणजे स्त्रियांना मुलींना जे काम दिले कार्य दिले त्याने सुद्धा विश्वासू राहावे. मात्र त्याला जी कामगिरी सोपून दिले वेळेवर आपल्या कामावर पोचणे वेळेवर आपली कामं करणे आपली कार्य पार पाडणे या बाबतीत विश्वासू असले पाहिजे. आणि जर आपण विश्वासू असणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. कार्यामध्ये सेवेमध्ये विश्वासू असतात. बघा संत पौल काही गोष्टी आपल्याला शिकवतो. संत पौलाने विश्वासू लोकांच्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या लोकांसंबंधात तो काय बोलतो वचन काय सांगते पहा. हा संत पौल या विश्वासू लोकांसंबंधाने काही गोष्टी आपल्याला सांगत आहे की कशा प्रकारे आपण विश्वासू राहिले पाहिजे. कसे पत्र 4:7-9 तुकिक आणि सिम हे विश्वासू सेवक प्रभू मधील. पौल काय म्हणतो तुकिक आणि अनेसिम हे प्रभू मधले विश्वासू सेवक आहेत. असं का पौलाने म्हटलं कारण त्यांना सोपून देण्यात येणारी कामगिरी त्यांना देण्यात येणारं कार्य ते प्रामाणिकपणे करत होते. बघा काही मोजकीच अशी व्यक्ती आहेत ब्रदरांच्या हाताखाली ज्यांना ब्रदर काही कामं देत आहेत आणि ते विश्वासूपणाने ती आपापली कामे पार पण पाडतात. त्याला काही कार्य दिलं काही काम दिलं न चुकता ती कामं सुद्धा पार पाडतात. भले त्यांची काही घरातली कामं आहेत कुटुंबाची तरी सुद्धा त्यांना सोपून दिलेली कामगिरी ते योग्यरित्या पार पडतात. पण काही असे लोक आहेत जे आजचं उद्या ढकलतात किंवा कंटाळा करतात. पण काही असे मोजके लोक आहेत जे बरोबर आपापली कामं व्यवस्थितरित्या पार पाडतात. म्हणून संत पौल पण काही विश्वासू लोकांविषयी लिहिते की प्रभू मधले विश्वासू लोक आहेत विश्वासू सेवक आहेत. म्हणजे त्यांना काही कामं दिली काही कार्य दिली ती व्यवस्थित करत होते म्हणून पौल त्यांच्या बाबतीत आदराने सांगतो. पुढे पौल काय म्हणतो पहा. संत पौल कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 4:17 पण सांगतो. कोरिन्थीकरास पहिले पत्र 4:17 तिमोथी एक विश्वासू पुत्र आहे म्हणून.
आता तिमोथेच्या बाबतीत सुद्धा तो लिहत आहे, तो म्हणतो की तिमोथी सुद्धा एक विश्वासू व्यक्ती आहे, म्हणजे त्याला सोपून दिलेलं काम तो करत होता. म्हणून पौल काय म्हणतो, या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळी शिकवितो. त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. आता पौल तिमोथेच्या बाबतीत सांगतो, तो प्रभूचा विश्वासू पुत्र आहे. विश्वासू, त्याला जे काही सांगण्यात येते, जे काम देण्यात येते, तो विश्वासाने पूर्ण करतो. तो विश्वासू आहे, प्रामाणिक आहे. तो आजचा उद्या ढकलत नाही, करण्याचा कंटाळा आलस पण करत नाही. तो तर त्याला जे काही काम देण्यात येते ते तो पूर्ण रीतीने करतो. म्हणून तो प्रभूचा विश्वासू पुत्र आहे. ज्या प्रकारे मी लोकांना शिकवतो त्या शिकवणीची पद्धत सुद्धा तो लोकांना आठवण करून देतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी पौल पोचला नाही, ज्या ठिकाणी पौल जाऊ शकला नाही, त्या ठिकाणी पौलाने तिमोथेला पाठवलं आणि त्याने जाऊन त्या ठिकाणी कार्य केलं, प्रसार केला, सुवार्तेची घोषणा केली तिमोथेने. पौलाने मोठमोठ्या जबाबदाऱ्या तिमोथेच्या हाती सोपवून दिल्या, महत्वाची कामगिरी पण त्याच्या हातात दिली आणि ती त्याने योग्यरित्या पार पाडली, कारण तो विश्वासू होता. म्हणून पौल त्याला काम द्यायचा, त्याला महत्वाची कार्य द्यायचा, कारण तो विश्वासू होता. म्हणून आपण पण प्रभूमध्ये विश्वासू बनले पाहिजे. आणि जर खरोखर आपण प्रभूमध्ये विश्वासू आहोत तरच प्रभूची कृपा, प्रभूचे सामर्थ्य आणि प्रभूची शक्ती आपल्या जीवनामध्ये उतरणार. पुढे तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 1:1-2 पौल तिमोथेच्या बाबतीत म्हणतो की मात्र विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथेय, विश्वासातले माझे खरे लेकरू तिमोथेय, म्हणजे तिमोथेय पूर्ण विश्वास होता. विश्वासातला खरं लेकरू, खरा पुत्र, खरा मुलगा होता तिमोथेय. पूर्ण विश्वास ठेवण्यासारखा, त्याप्रमाणे काम करण्यासारखा होता तिमोथेय. पुढे तिमोथेच्या बाबतीत तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 2:1 ते 2 माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमक्ष माझ्यापासून ऐकल्या ते इतरांना शिकविण्या योग्य असा विश्वासू माणसाला सोपून दे. जसा तिमोथेय विश्वास होता तसं तिमोथेला सुद्धा पौलाने आज्ञा केली की तू सुद्धा या ज्या गोष्टी शिकवण्याच्या, सांगण्याच्या, त्या सुद्धा तू विश्वासू माणसाला सोपून दे. कोणाच्या पण हातात हे काम देऊ नकोस, नाहीतर त्या कामाचा ते बिघाड करतील. म्हणून विश्वासूच माणसाला हे काम दे. काही वेळेला अनेक अशी कामं असतात जी ब्रदर इतर व्यक्तींना नव्हे, विश्वासू लोकांना कामं देतात. हा, ही व्यक्ती काम करण्यास योग्य आहे, ही व्यक्ती प्रामाणिकपणे काम करणार, म्हणून अशा व्यक्तीला काही कामं देण्यात येतात आणि ती व्यक्ती ती कामं सुद्धा करते. म्हणून पौलाने तिमोथेला म्हटलं, कारण तिमोथेय एक विश्वासू व्यक्ती होता. पौल म्हणत आहे की तू पण एक शिकवण देणं, कार्याचं जे काम आहे ते विश्वासू व्यक्तीला सोपून दे, कोणाला पण देऊ नको. तर विश्वासू माणसाला, म्हणजे तो प्रामाणिकपणे सर्व काम करेल. देवाला सुद्धा एक विश्वासू व्यक्तीची गरज आहे, जो प्रामाणिकपणे, इमानदाराने काम करेल, ज्याच्यामध्ये कोणता स्वार्थ नसेल, जो कार्याचा कंटाळा आणि आलस करणार नाही, प्रामाणिकपणे वेळेवर आपलं काम करेल, आपली जबाबदारी योग्य पार पाडेल. अशा व्यक्तीची प्रभूला गरज आहे. आणि आज आपल्यालाही विश्वासू व्यक्ती बनायचंय, पूर्ण विश्वासू व्यक्ती, पूर्ण एक प्रामाणिक व्यक्ती बनायचंय. बघा प्रकटीकरण 2:13 परमेश प्रभू येशू काय म्हणतो, माझा साक्षी, माझा विश्वासू अतिप्पा जो तुम्हामध्ये जीवे मारला गेला. बघा प्रभूचा एक सेवक होता अतिप्पा. प्रभू त्या बाबतीत काय म्हणतो, माझा विश्वासू सेवक. प्रभू एक सन्मानाने, गौरवाने त्याच्या बाबतीत बोलत आहे की तो माझा विश्वासू सेवक होता अतिप्पा, जो माझ्यामध्ये जीवे मारला गेला, प्रभूसाठी त्याचा वध झाला, प्रभूसाठी तो रक्त साक्षी बनला गेला. प्रभू अभिमानाने त्याच्याविषयी म्हणत आहे, कारण तो विश्वासू होता. म्हणून आज तो देवाच्या राज्यात जिवंत आहे, तो प्रभू येशू बरोबर आहे. विश्वासू व्यक्तीविषयी सांगायला प्रभूला एक अभिमान वाटत आहे, आदर वाटत आहे त्या व्यक्तीविषयी सांगायला. कारण का, ती व्यक्ती विश्वासू आहे म्हणून प्रभूला अभिमान वाटतो, म्हणून प्रभूला आदर वाटतो. प्रभू अगदी जोरदार
अभिमानाने त्या व्यक्तीविषयी सांगतो. युबाच्या बाबतीत पहा, युब 1 अध्यायामध्ये वचन सांगते की मात्र 7 वचनापासून हा युब पूर्ण सात्विक नीतिमान होता, देवाचं भय बाळगणारा होता. परमेश्वर पित्याने सैतानाच्या तोंडावर युबाची स्तुती केली. सैतानाच्या तोंडावर, माझा सेवक योब यासारखा संपूर्ण भूतलावर दुसरा कोणीच नाही, माझं भय बाळगणारा, पापापासून दूर राहणारा, अभिमानाने, गौरवाने, सन्मानाने ताठ मान करून परमेश्वर पिता सैतानाच्या तोंडावर युबाची स्तुती करत. का? तो प्रामाणिक होता, पापापासून दूर आहे, विश्वास होता, म्हणून देव अभिमानाने त्याची स्तुती करत. परमेश्वर पित्याला जी व्यक्ती आवडते, जी विश्वासू आहे, त्या व्यक्तीविषयी सांगायला परमेश्वर पित्याला लाज वाटत नाही. अभिमानाने परमेश्वर पिता सांगतो. जसं की देव पिताने दाविदाची पण स्तुती अगदी मात्र शमूएल संदेशाच्या द्वारे शौलाच्या तोंडावर केली. हालेलुया, हालेलुया. देव पिता मात्र याची दाविदाची पण स्तुती करतो. 1 शमूएल मध्ये 13 अध्यायामध्ये 14 वचन आणि 1 शमूएल मध्ये 15 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 28 वचन. देव पित्याने अभिमानाने शमूएलाच्या मुखाच्या द्वारे शौलाच्या तोंडावर दाविदाची स्तुती केली की तुझ्याहून तो बरा आहे, माझ्या मनासारखा तो मला मिळालेला. मग देव पित्याने म्हटलं मनासारखा मिळालाय दावीद. देवाला जी व्यक्ती आवडते, जी व्यक्ती विश्वासू आहे, त्या व्यक्तीविषयी सांगायला देव पित्याला लाज वाटत नाही. अभिमानाने मान ताठ करून परमेश्वर पिता त्या व्यक्तीविषयी बोलत असतो, कारण देवाला विश्वासू लोक आवडतात. परमेश्वर पित्याला विश्वासू लोक आवडतात. आपण जर विश्वासू असणार, देवाला आपण आवडणार. मग आपण कसे दिसणारे असो, स्त्री असो, पुरुष असो, मुलगा मुलगी कोणी असो, शिकलेले असो, न शिकलेले असो, गरीब असो, श्रीमंत असो, काही किंवा नसो, पण जर आपण विश्वासू, आपण देवाला आवडतो. आपण देवासाठी खास आहोत, आपण देवासाठी महत्वाची व्यक्ती आहोत. जर की आपण विश्वासू असणार तर आपण देव पित्याला आवडणार. आपण देव पित्यासाठी खास आणि महत्वाची व्यक्ती बनली जरा, म्हणून विश्वासू बना. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते मत्ती 25 अध्याय 14 ते 30 वचन. रुपयांचा तिकडे दृष्टांत दिलेले आहे आणि या रुपयाच्या दृष्टांतामध्ये हा धनी काय करतो, जेव्हा त्याला दूर प्रवासाला जायचं होतं तेव्हा त्याने आपल्या सर्व सेवकांना बोलावले, आपल्या दासांना बोलवले आणि एकाला 5,000, दुसऱ्याला 2,000, तिसऱ्याला 1,000 अशी प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे या धन्याने आपल्या दासांना पैसे दिले आणि म्हटलं की तुम्ही याच्यावर व्यापार करा आणि मी आल्यावर मी तुमचा हिसाब घेईन. आणि अशा प्रकारे तो धनी निघून गेला. आता ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने जाऊन आणखी त्याच्यावर 5,000 रुपये मिळवले, कष्ट केले, मेहनत, व्यापार करून. ज्याला 2,000 रुपये मिळाले होते त्याने पण त्याच्यावर व्यापार करून 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 रुपये दिले होते त्याने काय केले, आपले पैसे काढून ठेवले. आणि अशासाठी ही मात्र धनियाला म्हणजे त्याचे पैसे त्याला परत द्यायचे, रुमालात बांधून काढून ठेवले, लपून ठेवले. आणि मग मात्र बराच काळ लुटल्यानंतर तो धनी आला आणि धनी आल्यानंतर धनी त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. तेव्हा त्याला 5,000 रुपये दिले होते. तो येऊन म्हणत आहे की महाराज तुम्ही माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, त्याच्यावर मी आणखी 5,000 रुपये कमावलेले आहेत. धनी काय म्हणतो, शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला म्हणून मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. पुढे त्याला 2,000 रुपये सोपून दिले होते, तो पण आला आणि तो पण सांगतो महाराज तुम्ही माझ्याकडे 2,000 रुपये सोपून दिले होते, त्याच्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले. धनी म्हणतो शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. परंतु त्याला 1,000 रुपये दिले होते, तो म्हणत आहे महाराज हे पहा तुमचे 1,000 रुपये मी ते लपून ठेवले होते, आता मी तुम्हाला परत करत आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही कठोर मनुष्य आहे, जिथे पेरले नाही तिथून कापणी करतात, जिथे साठवले नाही तिथून गोळा करतात, म्हणून मी घाबरलो आणि तुमचे पैसे लपून ठेवले, आता मी ते तुम्हाला परत केलेले. तेव्हा त्याने म्हणतो अरे आळशी आणि दुष्ट दासा, जिथे मी पेरले नाही तिथे कापणी करतो, जिथे साठवले तिथे गोळा करतो, हे जर तुला ठाऊक होते तर माझे पैसे जे हे मात्र जर तू ठेवले असते तर माझ्या पैशाने मला निदान व्याज तरी मिळालं असतं. आता तिथे काय सांगतो हा धनी, हालेलुया, हालेलुया. जर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवले असते तर व्याजासकट मला परत मिळाले असते. परंतु मात्र याला घ्या, याच्याकडून ते पैसे घे 1,000 रुपये आणि ज्याच्याकडे 10,000 रुपये त्याला ते द्या आणि याला उचला आणि बाहेर टाका अंधकारात, तिथे रडणे आणि दात
आता इकडे आपल्याला काय शिकायला मिळते पहा. 5,000 रुपये, 2,000 रुपये, 1,000 रुपये म्हणजे नक्की काय आहे? तर परमेश्वराचं दान आहे. पैसे नाही, दान. प्रभूने आपल्याला सोपून दिलेलं दान, प्रभूने आपल्याला सोपून दिलेली कामगिरी, सेवा, कार्य. प्रभू म्हणत आहे मी तुला दान देऊन ठेवतो पवित्र आत्म्याचं, ही तुला मी सेवा देऊन ठेवलेली आहे, याच्याने तू कार्य कर, लोकांना अनेक आत्म्यांना माझ्याकडे आण. आता जे लोक या दानांचा, कार्याचा, सेवेचा वापर करून अनेक लोकांना परमेश्वराच्या राज्यात आणतात, प्रभूची सेवा करतच जातात, त्यांना प्रभू काय काय म्हणेल? शाबास भल्या आणि विश्वासू दासांनो, मी तुमची पुष्कळावर नेमणूक करीन. परंतु ज्यांना प्रभूने कार्य दिले, सेवा दिले, जबाबदारी दिले, दान दिले, पण ते वापर करत नाही, ठेवले तसंच झाकून, कार्य करत नाही, देवाची सेवा करत नाही, तर प्रभू त्याला म्हणला, अरे आळशाने दुष्ट दासा, मी तुला दान का दिलेलं? तू कार्य करावं म्हणून, पण तू तर माझं कार्य केलं नाही, तुला करायचं नव्हतं, तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे हे दान किंवा ही जबाबदारी, हे कार्य मी दुसऱ्या कोणाला दिलं असतं आणि ते मला व्याजासकट परत मिळालं असतं. मग याला उचला आणि अंधकारात टाका, जिथे रडणे आणि दाते खाणे चालेल. आणि ज्याच्या जवळ आहे त्याला दिलं जाईल, म्हणजे ज्याच्या जवळ पवित्र आत्म्याचं दान आहे, जो कार्य करतो त्याला अधिक दान मिळेल. परंतु जो कार्य करत नाही, त्याच्याकडे आहे ते काढून घेण्यात येईल, असेल नसेल ते पण काढून घेण्यात येईल. अनेक लोक होती ज्यांना परमेश्वराने दानं दिली होती कार्यासाठी, पण आज कार्य करत नाही, दानांचा उपयोग करत नाही परमेश्वराच्या सेवेसाठी. काही सोडून गेले तर काही नुसते येऊन बसतात, काम करत नाही. मग प्रभू काय करणार? त्यांच्याकडून ती सर्व दानं काढून घेईल. आणि जे लोक कार्य करतात, जे लोक सेवा वाढवतात, प्रार्थना वाढवतात, अशा लोकांना ते प्रभू दान देईल आणि मग त्यांचं दान वाढत जाईल, मग त्यांचं कार्य अधिक वाढत जाईल. असे लोक विश्वासू आहेत, म्हणून प्रभू त्यांना जास्त दान देणार, त्यांना जास्त सामर्थ्य देणार. म्हणजे आपण प्रभूची सेवा करत जाणार, काम करत जाणार, आपण विश्वासू लोक बनणार. पण जर आपण कार्य सोडलं, कार्य करण्याचा कंटाळा केला, तर आपण मात्र अल्पविश्वासू बनणार. मग आपल्याला पकडतील, जिथे कालोखात टाकतील, जिथे रडणे दात खाणे म्हणजे अधोलोकात टाकतील, आणि जिथे रडणे आणि दात खाण्याचं नाही, कारण पिढ्या एवढ्या की मनुष्य रडत राहणार, खायला काहीच नाही म्हणून स्वतःचे दात खा, कारण पृथ्वीत आपले दात आहेत, अधोलोकात गेले तर सर्व दात पडणार आहेत, ते दात आपल्या हातात असणार. इकडे आपण सर्व चिकन, मटण, भाजी, सर्व जे काही आपण दाताने चावून खातो, नरकात सर्व दात पडणार आहेत आपले. चावणार कशाने? स्वतःचे दात खा. दात चावणार आहेत का आपल्याला? दाताने आपण सर्व चावतो, मग दात आपण कशाने चावणार? हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्यासाठी तुम्ही विश्वासू असा. आपल्याला प्रभूमध्ये विश्वासू राहायचंय, विश्वासघाती नाही किंवा अल्पविश्वासी पण नाही, तर विश्वासू, पूर्ण प्रामाणिक, पूर्ण इमानदार राहायचंय परमेश्वरामध्ये. म्हणून आपण परमेश्वराच्या वचनाने चालणार, नियमाने चालणार, तरच विश्वासू बनणार. इब्री लोकांपत्र 3:2 आणि 5 वचनात मोशे देव पित्याच्या संबंध संपूर्ण घराण्यामधला विश्वासू सेवक होता. प्रभूने काय म्हटलं? माझ्या घराण्यात माझा विश्वासू मनुष्य. गन्ना 12 त्याही ठिकाणी परमेश्वर पिता म्हणतो की मात्र मोशे माझ्या घराण्यातला विश्वासू मनुष्य आहे. अरोन आणि मिरियमला म्हणतो. गन्ना 12 मध्ये देव पिता काय म्हणतो पहा, 1 ते 8 वचनात. त्याच्यामध्ये 7 वचनात देव पिता म्हणतो की मोशे विश्वासू आहे. अरोन आणि मिरियमने कुरकुर केली, परमेश्वर पित्याचा क्रोध त्यांच्यावर भडकला. अरोनने ताबडतोब पश्चाताप केला तर क्षमा झाली, पण मिरियम कोडी बनली. कारण मोशे जो होता देवाच्या घराण्यातला विश्वास होता, त्यामुळे मोशेच्या विरुद्ध कोणी बोललं तर देवाला ते आवडलं नाही, देवाला राग आला. म्हणजे जी व्यक्ती विश्वासू आहे, जी व्यक्ती प्रामाणिक आहे, इमानदार आहे प्रभूच्या घरातील, त्या व्यक्तीविषयी जर कोणी काही बोललं तरी देवाला राग येणार. देव सांगतो ती माझी व्यक्ती विश्वासू, माझं काम करते, तू तर करत नाही ना, पण माझी व्यक्ती काम करते की नाही, माझ्या सेवेत कार्यात वाढते, मग तू कोण माझ्या व्यक्तीविषयी बोलणारा? प्रभू असं बोलणार. कारण प्रभूमध्ये असलेली विश्वासू व्यक्ती प्रभूसाठी खास आहे, प्रभूसाठी ती व्यक्ती महत्वाची आहे. आणि म्हणून प्रभू विश्वासू लोकांवर काही कामगिरी, काही कार्य, काही जबाबदारी मात्र सोपवून देतो की मात्र त्याने विश्वासाने हे कार्य करावे. वचन काय असेल ते पहा. हालेलुया. जर आपण प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालणार
तर प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचं सामर्थ्य आपल्यात असणार. पेत्र काय म्हणतो पहा, पेत्राचे पहिले पत्र 5:12. माझ्यामध्ये विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी थोडक्यात लिहून पाठवून यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा. पेत्र काय म्हणतो, आपला जो बंधू आहे प्रभू मधला, जो विश्वासू आहे, म्हणून त्याच्या हाती मी या काही गोष्टी थोडक्यात लिहून तुम्हाला पाठवलेल्या आहेत. पेत्राने पत्र लिहून पाठवलं सिल्वान याच्या हाती. का सिल्वानच्या हाती पत्र लिहून पाठवलं? कारण तो विश्वासू होता म्हणून. विश्वासू व्यक्तीच्या हाती पत्र लिहून प्रभूने पेत्राने पाठवलं. म्हणजे विश्वासू लोकांना कामगिरी सोपवून देण्यात येते. विश्वासू लोकांना अशा काही गोष्टी सोपवून देण्यात येतील ज्या खास आणि महत्वाच्या असतील. अशा गोष्टी त्यांना सोपवून देण्यात येते. आपण विश्वासू असले तर आपल्याला सुद्धा खास आणि महत्वाच्या गोष्टी देण्यात येतील. खास कामगिरी आपल्याला देण्यात येईल. म्हणून प्रभूमध्ये विश्वासू लोक बना, प्रभूमधले प्रामाणिक लोक बना, प्रभूमधले इमानदार लोक बना. म्हणजे प्रभूही त्याची सेवा आपल्याला सोपवून देईल आणि आपण त्याच्यामध्ये ही सेवा करू शकणार. विश्वासू असा, विश्वासघाती असू नका, पूर्ण विश्वासनीय, पूर्ण विश्वासू असण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. जसं की प्रभू येशू आपला विश्वासनीय. इब्रिलोकास पत्र 3:6 आपला प्रभू येशू विश्वासू आहे. इब्रिलोकास पत्र 2:17-18 आणि प्रकटीकरण 19:11. विश्वास आपला प्रभू विश्वासनीय व सत्य प्रभू आहे. म्हणून कोरिन्थीकरास पहिले पत्र 1:9 वचन सांगते, ज्या परमेश्वर पित्याने आपल्याला स्वपुत्राच्या सहभागितामध्ये बोलावले तो आपला परमेश्वर पिता विश्वासनीय देव आहे. विश्वासनीय देव. योहानाचे पहिले पत्र 1:9, थेसलोनिकरास पहिले पत्र 5:24 आणि स्तोत्रसंहिता 111:7 आणि स्तोत्रसंहिता 19:7. परमेश्वराच्या निर्बंध आणि विधी विश्वासनीय आणि आपला परमेश्वर विश्वासनीय परमेश्वर आहे. पूर्ण विश्वासनीय. देवाच्या सर्व गोष्टी पण विश्वासनीय आणि देव पिता स्वतःही विश्वासनीय परमेश्वर आहे, जो कधीच विश्वासघात करत नाही. प्रकटीकरण 21:5 आणि 22:6. प्रभूची वचने विश्वासनीय आणि सत्य आहेत. प्रभूची वचने सुद्धा विश्वासनीय आहेत आणि सत्य आहेत, जे आपल्या जीवनात विश्वासपणाने मात्र कार्य करत असतात. तसे प्रभूमध्ये विश्वासू लोक बना. प्रकटीकरण 17:14. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू ते आहेत आणि ते प्रभू बरोबर आहेत. प्रभू बरोबर असलेले हे 1,44,000 इसम, जे मात्र पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत, त्या कारणाने ते प्रभू बरोबर आहे. म्हणजे विश्वासू लोक प्रभू बरोबर राहणार. प्रभू जिथे कुठे जाणार तिथे तिथे प्रभूचे लोक प्रभू बरोबर असणार. विश्वासू लोक, प्रभूने निवडलेले लोक, प्रभूने पाचारण केलेले लोक, प्रभूसाठी रक्तसाक्षी झालेले लोक, हे सर्व मात्र जे विश्वासू आहेत ते प्रभू बरोबर राहणार. आपण विश्वासू असले तर आपण प्रभू बरोबर राहणार. आपण विश्वासू असले तर आपण प्रभू बरोबर सेवा करू शकणार. म्हणून प्रभूचे निवडलेले लोक विश्वासू बना. जसं की 1,44,000 प्रकटीकरण 14 मध्ये जिथे कुठे प्रभू जातो तिथे तिथे प्रभू बरोबर असलेले हे लोक आहेत. प्रभूने ज्यांना निवडलेले आणि पाचारण केलेले ते पण लोक प्रभू बरोबर राहतात. जिथे कुठे प्रभू जातो तिथे तिथे तेही लोक प्रभू बरोबर असतात. का? कारण ते विश्वासू आहेत म्हणून. आपण विश्वासू असले तर आपण हे प्रभू बरोबर राहू शकणार. प्रभू मध्ये राहणार. प्रभू जिथे कुठे जाणार तिथे आपण असणार प्रभूच्या जोडीला. किंवा आपण आता भूतलावर आपण जिथे कुठे असणार तिथे प्रभू आपल्या बरोबर राहणार, जर आपण विश्वासू असले. आणि जेव्हा पृथ्वी सोडून जाणार तेव्हा आपण सतत प्रभू बरोबर असणार, जर आपण या पृथ्वीत विश्वासू असले तरच. म्हणून पूर्ण विश्वासू असण्याचा प्रयत्न करा. पूर्ण रीतीने प्रभूचे नियम, आज्ञाविधी पाळण्याचा प्रयत्न करा. आणि खरोखर आपण प्रभूचे नियम पाळतो, प्रभूच्या आज्ञा पाळतो, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. नीतिसूत्र 14:5 विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही, खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. वचन काय सांगते? विश्वासू साक्षी कधी खोटे बोलत नाही. खरं जे खरे आहे तेच तो सांगणार. तो कधी खोटे बोलणार नाही, निमित्त
सत्य सत्य बोलणार विश्वासू व्यक्ती. आपण प्रभूमध्ये विश्वासू, आपण सत्याने चालणार. पुढे वचन सांगते नीतिसूत्र 13:17, दुष्ट जासूस संकटात पडतो पण विश्वासू वकील एक औषधी आहे. जो विश्वासू वकील आहे, जो मात्र निरोप पोचणारा किंवा मात्र इतर गोष्टीमध्ये मदत करणारा व्यक्ती आहे, तो एक औषधाप्रमाणे, गुण आणण्याप्रमाणे आहे, एका आजारावर उपचार करणाऱ्या वस्तूप्रमाणे तो व्यक्ती आहे, विश्वासू मनुष्य. आणि आपल्याला असंच प्रभूमध्ये विश्वासू राहायचंय, पूर्ण रीतीने प्रभूचे नियम पाळणारे, प्रभूच्या आज्ञा पाळणारे असे विश्वासू बना. कोरिन्थीकरास पहिले पत्र 4:1-2, आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. कोण म्हणतो की तुम्ही आम्हाला देवाचे कारभारी असे माना, देवाचे सेवक असे माना, आणि कारभारी म्हटलं तर तो विश्वासू असलाच पाहिजे. आता देवाने आपल्याला कारभारी या नात्याने कार्यावर नेमलेले, परमेश्वराची सेवा काम कार्य दिलेले, तर आपण पूर्ण विश्वासू असले पाहिजे प्रभूमध्ये. विश्वासघाती निघता कामा नये, तर पूर्ण विश्वासू. जे कार्य, जे काम, जी जबाबदारी आपल्याला सोपवून दिली ती प्रामाणिकपणे करा. विश्वासाने सर्व आपल्या गोष्टी करा. ज्या प्रभूने देवासंबंधाने आपल्या ज्या गोष्टी दिल्या ते विश्वासाने करा आणि विश्वासूपणाने करा. जर विश्वास तर प्रभू आपल्याला जीवनाचा मुकुट देईल. आपण प्रभू बरोबर राहतील, आपण स्वर्गाच्या राज्यात राहतील. जिथे कुठे प्रभू जाईल तिथे आपण प्रभू बरोबर असतील, जर आपण विश्वासू असले तर. आपला प्रभू विश्वासनीय ना, मग आपल्याला पण विश्वासनीय राहायचंय, विश्वासघाती बनायचं नाही. ती मात्र दुसरे पत्र 2:11-13, आपण अविश्वासू बनतो पण देव नाही, तो विश्वासनीयच राहतो. आपला देव पिता विश्वासनीय परमेश्वर आहे. मनुष्य विश्वासघाती म्हणतो पण देव नाही, देव पिता विश्वासनीयच राहतो. म्हणून विश्वासू असा प्रभूमध्ये, पूर्ण प्रभूचे नियम पाळणारे, आज्ञा पाळणारे आणि वचनाप्रमाणे चालणारी अशी व्यक्ती आपल्याला बनायचंय. मग प्रभूचा अनुग्रह, प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूची शक्ती आपल्यामध्ये असणार आणि आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार, पूर्ण प्रभूमध्ये विश्वासू असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.